हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त एकदम झणझणीत चमचमीत अशी सांडग्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। आपण सांडगे बनवले होते त्याचीच आपण ही रस्सा भाजी बनवलेली आहे। बघा मस्त अशी झालेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेवढी चविष्ट भाजी बनते। नक्की या पद्धतीने करून बघा, आपले सांडगे छान झालेले आहेत आणि त्या पद्धतीने भाजी पण मस्त झालेली आहे बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघू शकताय 1 वाटी मी सांडगे घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल तेवढं तुम्ही सांडगे घेऊ शकता। 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत। आता त्यासाठी साहित्य बघा, 1 वाटी मी कांदा घेतलेला आहे, भरपूर कांदा घालायचा। थोडे सुकं खोबरं घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 मोठ्या आहेत त्यामुळे 5 ते 6 घेतलेले आहेत। अर्धा इंच आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण इथे बघा साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी बघा इथे मी सुकं खोबरं, आलं आणि इथे मी लसूण घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून छान वाटण बनवून घेणार आहे। त्यानंतर आपण भाजी बनवायची आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, बिना पाणी घालता थोडंसं जाडसर हे वाटण बनवून घेतलेलं आहे। छान वाटण तयार झालेलं आहे। आता सर्वप्रथम भाजी बनवायच्या आधी आपण हे सांडगे थोडेसे 2 चमचे तेल टाकून भाजून घ्यायचे, म्हणजे भाजीमध्ये छान टेस्ट लागते। थोडेसे सांडगे भाजून घ्यायचे हलकेसे डाग पडेपर्यंत। इथे बघू शकताय सांडगे मी यामध्ये घातलेले आहेत आणि छान मी भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सतत हलवत चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। याला हलकेसे डाग पडेपर्यंत चांगले बघा डाग पडलेले आहेत, भाजलेले आहेत। आता मी प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं। आता इथे बघू शकताय भाजी बनवणार आहे, त्यासाठी इथे मी तेल घातलेलं आहे 1 छोटी पळी, त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत। इथे छान असे जिरे आपले फुललेले आहेत। आता त्यामध्ये आपण मोहरी पण घातलेली आहे आणि कढीपत्ता घातलेले आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने घातलेले आहे। कढीपत्ता चांगला फुललेला आहे, त्यामध्ये आपण इथे बघू शकताय जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं। इथे बघू शकताय सगळं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे। वाटण आपल्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय छान असं वाटण मी परतून घेते आणि त्यानंतर वाटण परतून झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय वाटण आपण मी इथे परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे आणि भाजीला आपण पाणी गरमच वापरणार आहे, त्यामुळे भाजी बनवताना पाणी यामध्ये गरमच घालायचं आहे। इथे बघू शकताय वाटण आपलं चांगलं परतलेलं आहे। इथे बघू शकताय मी यामध्ये कांदा घालते, कांदा भरपूर घालायचा, भाजीला छान चव लागते। इथे बघू शकताय मी कांदा घालून चांगलं परतून घेते। इथे या पद्धतीने कांदा मी सतत हलवत चांगला या पद्धतीने परतून घेते। कांदा आपला चांगला भाजतोय तोवर इथे बघा त्याच भांड्यामध्ये मी यातले जे भाजलेले सांडगे आहेत त्यातले 3 ते 4 चमचे सांडगे मी यामध्ये घालून छान असं फिरवून घेणार आहे। या पद्धतीने जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं, म्हणजे हे भाजीमध्ये घालणार आहे। भाजी शिजताना म्हणजे भाजी छान मिळून येते। इथे बघू शकताय कांदा आपला चांगला भाजलेला आहे। त्यामध्ये मसाले घालूया, मसाले जास्त घालणार नाही। पाव चमचा हळद, आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते मी तिखट घालून घेते। यामध्ये 1 चमचा मी तिखट घातलेलं आहे। इथे बघू शकता या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे यामध्ये व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी परतून घेते बघा आणि यामध्ये जे आपण भाजलेले सांडगे आहेत ते घालून घ्यायचे। सांडगे यासोबत परतून घ्यायचे, म्हणजे छान असा मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि भाजी छान चविष्ट अशी बनते बघा। इथे बघू शकताय मी सांडगे पण यामध्ये 2-3 मिनिटं परतून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मी ज्या वाटीने आपण 1 वाटी सांडगे घेतले होते त्याच वाटीने 3 ते 3.5 वाटी पाणी यामध्ये घालून घेते, गरम पाणी। मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। इथे बघू शकताय आपण ही भाजी रस्सा भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी 3.5 वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर ही सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही 1 ते 1.5 वाटी पाणी शिजण्यापुरतं घाला। इथे बघू शकताय यामध्ये पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, मीठ आणि लाल तिखट आपण सांडग्यामध्ये पण घातलेलं आहे, त्या अंदाजाने घाला। इथे बघू शकताय मीठ पण घालून घेतलेलं आहे, छान याला उकळी यायला लागलेली आहे। आता जे आपण वाटण केलं होतं सांडग्यांचं ते आपण घातलेलं आहे यामध्ये आणि त्यामध्ये बघा मिक्स करून घ्यायचं आणि मी यामध्ये थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट पण घालते। तुम्हाला हवं तर फक्त तुम्ही आपण जे सांडगे वाटले होते ते फक्त घालून करू शकता किंवा कूट पण घालू शकता नुसतं।
इथे बघू शकताय मी थोडंसं कूट घातलेलं आहे बघा. छान अशी भाजी मिळून येते. मी मिक्स करून घेते आणि यावर झाकण ठेवून छान असं 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घेणार आहे. मी छान असं बघा इथे भाजी शिजवून घेतलेली आहे. 7 ते 8 मिनटानंतर छान असं हे शिजलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे बघा. इथे मस्त दाटसर अशी भाजी आपली एकदम छान भाजी चविष्ट तयार होते बघा. तुम्ही ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. गरम गरम मस्त लागते. एकदम छान टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही सांडग्यांची रस्सा भाजी बनवून बघा. तुमची पण छान होणार. आपण साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवलेली आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.